तमाम नांदेड जिल्ह्यातल्या शिक्षक बांधवांच्या प्रश्नासंदर्भात आम्ही या ठिकाणी आज आंदोलन करत आहोत। कारण हे आंदोलन एक वेळच नाही, बरेच वेळेस आम्ही शिक्षक सेनेने केलेले आहे, पण हे आंदोलन करण्याची वेळ जी प्रशासनाने आमच्यावर आणलेली आहे, तर हे बाब खेदजनक आहे। कारण आज शासन निर्णय आहेत, 2-3 शासन निर्णय निघालेले आहेत विनंती बदलीचे। त्यानंतर निवड श्रेणी द्या म्हणून शासनाचे पत्रक आहे। त्यानंतर आज निवड श्रेणीबाबत जवळपास आज 18 वर्ष झालेले आहेत। तर यामध्ये आमचे कोरोनामध्ये शिक्षक बांधव वारलेले आहेत, काही सेवानिवृत्त झालेले आहेत, पण ह्याच्यापासून वंचित राहिले। आम्हाला एक म्हणायचं या ठिकाणी, आम्ही काही यांची बिल्डिंग मागत नाही, आम्ही काही यांची जागा मागत नाही, पण आमचा हक्क या ठिकाणी आम्ही मागत आहोत। तर विनंती बदली का करत नाही? आज महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये आपल्या शेजारी हिंगोली असेल, लातूर असेल, बीड असेल, कोल्हापूर आहे, रायगड आहे, पूर्ण जिल्ह्यामध्ये आज प्रक्रिया राबवित आहे। पण आमच्या इथं मात्र दबावात्मक की जे हुकुमशाही पद्धतीने आज या ठिकाणी आमच्या शिक्षक बांधवावर लादत आहेत की आम्ही काही करत नाही। आमच्या तर एका बांधवानं असं सांगितलेलं आहे की बदली करत नाही, राजीनामा द्या। ही कोणती गोष्ट झाली? आमच्या हक्काची नाही का? शासन जर देत असेल, तुम्ही जर देत नसाल, मग ही गोष्ट तुम्ही पहिले इथून जा। तुमचा निषेध प्रथम या ठिकाणी मी करतो, कारण शासनाचे निर्देश असताना जर तुम्ही करत नसाल तर ह्या ठिकाणी या प्रशासनाचा निषेध करतो। कारण ही बाब एकदा नाही, 2दा-3दा आम्ही आंदोलनामध्ये सांगितलेले आहे, आणि हे आंदोलन करण्याची वेळ, रस्त्यावर आणण्याची वेळ आमच्या शिक्षण विभाग असेल, जिल्हा परिषद प्रशासन विभाग असेल, यांनी या ठिकाणी आणलेले आहे। आता जुनी पेन्शन बाबत 2005 पूर्वी 1 नोव्हेंबरचे जे आहे त्यांना जुनी पेन्शन लागू करा असे आदेश आहेत। तर आमच्या जिल्हा परिषद मध्ये जे प्रस्ताव धूळ खात पडलेले आहेत, कशाबद्दल ठेवलात तुम्ही? एवढे काय कारण आहे? वरिष्ठ वेतन श्रेणी सुद्धा त्रुट्यामध्येच परेशान आहे, 1 वर्ष झालं त्रुट्या चालू आहे, कशासाठी दुरुस्त करत आहेत? म्हणून या शासनाचा निषेध करतो, आणि मागण्या जर नाही मागण्या झाल्यास पुढचं तीव्र आंदोलन आम्ही उपोषणला बसणार आहोत, या ठिकाणी आम्ही इशारा देतो। महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने 30 तारखेला एक निवेदन दिलं होतं की महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जिल्हा अंतर्गत बदल्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये अद्याप का झाली नाही। जर आपण जिल्हा अंतर्गत विनंती बदल्याची प्रोसेस नाही चालू केली तर आम्ही 11 तारखेला आंदोलनाला बसू म्हणून या ठिकाणी आंदोलनाला बसलो आहे। मुख्य मागणी काय आहे व यापुढे मागणी मान्य नाही झाल्यास आंदोलन कसं राहील? पहिली प्रमुख मागणी आमची आहे की जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या राबवणे। दुसरी प्रमुख मागणी आमची आहे की जुनी पेन्शन जी योजना आहे 1 नोव्हेंबर 2005च्या पूर्वी जे सेवेमध्ये कर्मचारी त्यांना सेवा स्थापन झालेली आहे, अशा कर्मचाऱ्यांना जवळपास 400 ते 500 नांदेड जिल्ह्यामध्ये कर्मचारी आहेत, यांना जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे। तिसरी मागणी आमची आहे वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी। वरिष्ठ वेतन श्रेणी 2006 पासून नाही, 2006 पासून अनेक शिक्षक बांधव वरिष्ठ वेतन श्रेणी विना सेवानिवृत्त झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे। याला दोषी कोण आहे? हा 2006 ते 2024 इतक्यापर्यंत वरिष्ठ वेतन श्रेणी आम्हाला अद्याप मिळालेले नाही। काय कारण आहे? याच्यामध्ये शासनाचे आदेश आहेत, शासनाचे GR आहेत, तरी पण हे ढोंगी प्रशासन जाणून बुजून आम्हाला आर्थिक कोंडी करण्यासाठी शिक्षकांना अनेक मागणी नाही झाल्यास आंदोलन कसे असतील, तीव्र आंदोलन असतील आणि शिक्षक सेनेच्या स्टाईल आंदोलन असतील हे तर आपल्याला सांगायची गरज नाही। आज महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेतर्फे शिक्षकांचे हक्क व न्याय मागण्यासाठी शिक्षक सेनेतर्फे नांदेड जिल्हा परिषदेसमोर आज 1 दिवसीय धरणे आंदोलन आयोजित केले आहे। या आंदोलनामध्ये सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी सामील झाले आहेत। प्रशासनाने आज 1 वर्ष जे झोपेचं सोंग घेतलं आहे, त्या सोंगा विरुद्ध आवाज उठवण्यासाठी त्यांच्या कानापर्यंत शिक्षक सेनेचा आवाज जावा ह्या उद्देशाने शिक्षक सेनेतील सर्व जिल्हाधिकारी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित होऊन हे धरणे आंदोलन आयोजित केले। मेघ मागणी आमची अशी आहे की जे शिक्षकांची वरिष्ठ श्रेणी थांबलेली आहे, केंद्र प्रमुखांची विनंती बदल्या ज्या शासनाचा GR येऊन देखील आजपर्यंत झाल्या नाहीत, विनंती बदल्यांचे
प्रस्ताव रुकलेले आहेत. बाहेर गावून आलेले शिक्षक देखील पदस्थापना न देता थांबलेले आहेत. अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही आज इथे उपस्थित झालेलो आहोत.